चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचा पॅटचा पेपर जो की 11 एप्रिल म्हणजे उद्या होणार आहे. तर विषय आहे मराठी. बघा तुमचे 1 ते 2 प्रश्न हे आहे तर ते ओरल होणार आहे आणि प्रश्न क्रमांक 3 पासून प्रश्न क्रमांक 13 पर्यंत हे तुमची लेखी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुमची 50 मार्काची ही पॅटचा पेपर असणार आहे, परीक्षा असणार आहे. तर सुरुवातीला आपण तोंडी काय असणार आहे प्रश्न जाणून घेऊया. तुझ्या शाळेत झालेल्या क्रीडा स्पर्धेविषयी तुम्हाला 4 ते 5 ओळीत माहिती सांगायची आहे. तर यावर तुम्ही प्रिपरेशन करून जाऊ शकता. जर तुमचे पेपर झाल्यावर तुमची ओरल घेणार असेल शिक्षक तर. यानंतर बघा पुढचा आहे, तुझ्या पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता अभिनय म्हणून दाखव आणि तुला ती कविता का आवडते ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर कोणतीही जी कविता तुमची पाठ्यपुस्तकात पाठ झालेली असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी म्हणायची आहे आणि विथ अभिनयासह. तर या प्रकारे तोंडी चाचणी होणार आहे 10 गुणांची तुमची आणि ते मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळतील. यानंतर बघा, आता जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाईप बटन दाबायला बिलकुलही विसरू नका. हाईप बटन प्रेस करा आणि सबस्क्राईब नक्की करा, तरच तुम्हाला पुढील हे व्हिडिओ हे पाहायला इझिली मिळतील. सो बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील परिच्छेद वाचव, त्याखाली दिलेले प्रश्नांची उत्तरे लिही. तर या ठिकाणापासून तुमची लेखी चाचणी ही चालू होते आहे ते लिही. बघा या ठिकाणी तुम्हाला दुसरंच लाईन आहे, तर या ठिकाणी तुमचं उत्तर आहे. मी इथं पेन्सिलने मार्क करून ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला हे इझी पडेल. सो स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी आपल्याला रोज नवे नवे शिकावे लागते. हे तुमचं उत्तर यायला हवं. या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, आपल्या प्रगतीतील अडथळा कोणता? तर एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे हे आपल्या प्रगतीतील अडथळा आहे. आता या ठिकाणी अडथळा तुम्ही जर शब्द शोधत असाल तर तुम्हाला मिळणार नाही. मग या ठिकाणी एक वेगळा शब्द वापरलेला आहे. कोणता? तर या ठिकाणी बघा, तुम्हाला उत्तर सांगते कुठे आहे त्याचं. एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे मात्र आपल्या प्रगतीतील धोंड आहे. तर धोंड म्हणजेच काय? तर अडथळा. हे या ठिकाणी तुम्ही समजून घ्यायचं आहे. सो या ठिकाणी त्याच्या खालीच आहे बघा 3 नंबरची लाईन, तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2चं. यानंतर तिसरा आहे प्रश्न, वरील परिच्छेदात आलेला सुविचार शोधून लिहायचा आहे. अतिशय सोपं आहे, शेवटी दिलेला आहे. जसे की जसा विचार तसा दृष्टिकोन. सो दृष्टिकोन देखील तुम्ही छान ठेवा की उद्या आपल्याला पेपर हा खूप छान जाणार आहे. छान अभ्यास करा, छान मार्क मिळणार आहे. त्यामुळे पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत व्हिडिओ देखील नक्की शेअर करा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचा पॅटचा पेपर जो की 11 एप्रिल म्हणजे उद्या होणार आहे. तर विषय आहे मराठी. बघा तुमचे 1 ते 2 प्रश्न हे आहे तर ते ओरल होणार आहे आणि प्रश्न क्रमांक 3 पासून प्रश्न क्रमांक 13 पर्यंत हे तुमची लेखी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुमची 50 मार्काची ही पॅटचा पेपर असणार आहे, परीक्षा असणार आहे. तर सुरुवातीला आपण तोंडी काय असणार आहे प्रश्न जाणून घेऊया. तुझ्या शाळेत झालेल्या क्रीडा स्पर्धेविषयी तुम्हाला 4 ते 5 ओळीत माहिती सांगायची आहे. तर यावर तुम्ही प्रिपरेशन करून जाऊ शकता. जर तुमचे पेपर झाल्यावर तुमची ओरल घेणार असेल शिक्षक तर. यानंतर बघा पुढचा आहे, तुझ्या पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता अभिनय म्हणून दाखव आणि तुला ती कविता का आवडते ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर कोणतीही जी कविता तुमची पाठ्यपुस्तकात पाठ झालेली असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी म्हणायची आहे आणि विथ अभिनयासह. तर या प्रकारे तोंडी चाचणी होणार आहे 10 गुणांची तुमची आणि ते मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळतील. यानंतर बघा, आता जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाईप बटन दाबायला बिलकुलही विसरू नका. हाईप बटन प्रेस करा आणि सबस्क्राईब नक्की करा, तरच तुम्हाला पुढील हे व्हिडिओ हे पाहायला इझिली मिळतील. सो बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील परिच्छेद वाचव, त्याखाली दिलेले प्रश्नांची उत्तरे लिही. तर या ठिकाणापासून तुमची लेखी चाचणी ही चालू होते आहे ते लिही. बघा या ठिकाणी तुम्हाला दुसरंच लाईन आहे, तर या ठिकाणी तुमचं उत्तर आहे. मी इथं पेन्सिलने मार्क करून ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला हे इझी पडेल. सो स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी आपल्याला रोज नवे नवे शिकावे लागते. हे तुमचं उत्तर यायला हवं. या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, आपल्या प्रगतीतील अडथळा कोणता? तर एकदा केलेली चूक
पुन्हा पुन्हा करणे हे आपल्या प्रगतीतील अडथळा आहे. आता या ठिकाणी अडथळा तुम्ही जर शब्द शोधत असाल तर तुम्हाला मिळणार नाही. मग या ठिकाणी एक वेगळा शब्द वापरलेला आहे. कोणता? तर या ठिकाणी बघा, तुम्हाला उत्तर सांगते कुठे आहे त्याचं. एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे मात्र आपल्या प्रगतीतील धोंड आहे. तर धोंड म्हणजेच काय? तर अडथळा. हे या ठिकाणी तुम्ही समजून घ्यायचं आहे. सो या ठिकाणी त्याच्या खालीच आहे बघा 3 नंबरची लाईन. तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2चं. यानंतर तिसरा आहे प्रश्न, वरील परिच्छेदात आलेला सुविचार शोधून लिहायचा आहे. अतिशय सोपं आहे, शेवटी दिलेला आहे. जसे की जसा विचार तसा दृष्टिकोन. सो दृष्टिकोन देखील तुम्ही छान ठेवा की उद्या आपल्याला पेपर हा खूप छान जाणार आहे. छान अभ्यास करा, छान मार्क मिळणार आहे. त्यामुळे पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत व्हिडिओ देखील नक्की शेअर करा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचा पॅटचा पेपर, जो की 11 एप्रिल म्हणजे उद्या होणार आहे. तर विषय आहे मराठी. बघा, तुमचे 1 ते 2 प्रश्न हे आहे, तर ते ओरल होणार आहे आणि प्रश्न क्रमांक 3 पासून प्रश्न क्रमांक 13 पर्यंत हे तुमची लेखी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुमची 50 मार्काची ही पॅटचा पेपर असणार आहे, परीक्षा असणार आहे. तर सुरुवातीला आपण तोंडी काय असणार आहे प्रश्न जाणून घेऊया. तुझ्या शाळेत झालेल्या क्रीडा स्पर्धेविषयी तुम्हाला 4 ते 5 ओळीत माहिती सांगायची आहे. तर यावर तुम्ही प्रिपरेशन करून जाऊ शकता. जर तुमचे पेपर झाल्यावर तुमची ओरल घेणार असेल शिक्षक तर. यानंतर बघा, पुढचा आहे तुझ्या पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता अभिनय म्हणून दाखव आणि तुला ती कविता का आवडते ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर कोणतीही जी कविता तुमची पाठ्यपुस्तकात पाठ झालेली असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी म्हणायची आहे आणि विथ अभिनयासह. तर या प्रकारे तोंडी चाचणी होणार आहे 10 गुणांची तुमची आणि ते मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळतील. यानंतर बघा, आता जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाईप बटन दाबायला बिलकुलही विसरू नका. हाईप बटन प्रेस करा आणि सबस्क्राईब नक्की करा, तरच तुम्हाला पुढील हे व्हिडिओ हे पाहायला इझिली मिळतील. सो बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे. खालील परिच्छेद वाच व त्याखाली दिलेले प्रश्नांची उत्तरे लिही. तर या ठिकाणापासून तुमची लेखी चाचणी ही चालू होते आहे ते लिही. बघा, या ठिकाणी तुम्हाला दुसरंच लाईन आहे. तर या ठिकाणी तुमचं उत्तर आहे. मी इथं पेन्सिलने मार्क करून ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला हे इझी पडेल. सो स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी आपल्याला रोज नवे नवे शिकावे लागते. हे तुमचं उत्तर यायला हवं. या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, आपल्या प्रगतीतील अडथळा कोणता? तर एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे हे आपल्या प्रगतीतील अडथळा आहे. आता या ठिकाणी अडथळा तुम्ही जर शब्द शोधत असाल तर तुम्हाला मिळणार नाही. मग या ठिकाणी एक वेगळा शब्द वापरलेला आहे. कोणता? तर या ठिकाणी बघा, तुम्हाला उत्तर सांगते कुठे आहे त्याचं. एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे मात्र आपल्या प्रगतीतील धोंड आहे. तर धोंड म्हणजेच काय? तर अडथळा. हे या ठिकाणी तुम्ही समजून घ्यायचं आहे. सो या ठिकाणी त्याच्या खालीच आहे बघा 3 नंबरची लाईन. तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2चं. यानंतर तिसरा आहे प्रश्न, वरील परिच्छेदात आलेला सुविचार शोधून लिहायचा आहे. अतिशय सोपं आहे, शेवटी दिलेला आहे. जसे की जसा विचार तसा दृष्टिकोन. सो दृष्टिकोन देखील तुम्ही छान ठेवा की उद्या आपल्याला पेपर हा खूप छान जाणार आहे. छान अभ्यास करा, छान मार्क मिळणार आहे. त्यामुळे पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत व्हिडिओ देखील नक्की शेअर करा. विचार तसा दृष्टिकोन, म्हणून आपण सर्वांनी कसा चांगला विचार हा ठेवायचा असतो. पुढचा आहे बघा, स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी काय काय करावे लागेल त्याविषयी 2 मुद्दे लिहायचे. आता हा जो प्रश्न आहे तर तो स्वमताचा आहे, परंतु उत्तर बघा तुम्हाला यामध्ये इझिली मिळून जाईल. जसे की केलेली चूक पुन्हा पुन्हा करणार नाही आणि चांगला दृष्टिकोन किंवा विचार ठेवेन, असे या पद्धतीने तुम्ही लिहू शकता किंवा दुसरं देखील तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. 2 गुणांसाठी आहे. जर तुम्ही 2 पॉईंट लिहिले तरच तुम्हाला इथे या ठिकाणी 2 गुण मिळतील. यानंतर बघा, पुढील आहे प्रश्न क्रमांक 4. खालील कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. आता कविता या ठिकाणी दिलेली आहे. रोज नभाचे रंग बदलती, घन दाटोनी येतात तरी, निराशा आशा पुन्हा नव्याने, नक्षत्रे नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसूनी बसते का, मनासारखे सारे काही
जीवनात या घडते का? सुख दुःखाची ऊन सावली येते जाते, राग नको संकटास लिलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? अतिशय सुंदर आहे बघा ही कविता. तर या कवितेवर आधारित आपण आता प्रश्न जाणून घेणार आहोत. शेवटची लाईन बघा किती सुंदर आहे. मनासारखे काही जीवनात घडत नाही, तर अशा वेळी आपण खचून जायचं नाही. त्याच पद्धतीचे प्रश्न देखील दिलेले आहे बघा. संकटे या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, कवितेतील रोज नभांचे रंग बदलण्याचा उल्लेख हा कशासाठी केलेला आहे? तर याचे उत्तर आहे बघा कवितेतच. निराशा आशा पुन्हा नव्याने येण्यासाठी कवितेत रोज नभाचे रंग बदलण्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. यानंतर दुसरा आहे बघा, संकटे आली तरी माणसाने कोणती भूमिका घ्यावी यावर 2 मुद्दे लिहायचे. जसे संकटाला नेहमी सामोरे जावे, कितीही संकट आले तरी आपण त्याला सामोरे जायचे. दुसरा आहे आयुष्याचा त्याग करू नये. तर बघा, अनेक विद्यार्थी असतात, अनेक संकट आले की लगेच खचून जातात, तर आयुष्याचा त्याग देखील करतात. परंतु या ठिकाणी आपल्याला कवितेत देखील सांगितले आहे, म्हणून म्हटले आहे मी, कविता खूप सुंदर दिलेली आहे या ठिकाणी. सो आयुष्याचा त्याग करू नये हे वाक्य तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. हवं तर वहीमध्ये तुम्ही हे दोन्हीही लिहून घेऊ शकता. अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला पेपरसाठी. ओके, नेक्स्ट आहे बघा, ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तू काय करतोस? आता हा स्वमताचा प्रश्न आहे, तर तुम्ही लिहू शकता तुमच्या मनाने. जर एखादी गोष्ट घडली नाही तर तू काय करणार? जर जी झालेली गोष्ट आहे तर ती आपण मान्य करायची किंवा मान्य करून घेतो, या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. यानंतर दिलेल्या कवितेसाठी तुझ्या शब्दात योग्य शीर्षक हे काय असेल? तर या ठिकाणी तुम्हाला योग्य शीर्षक हे द्यायचं आहे आणि त्यासाठी देखील तुम्हाला 1 गुण आहे. नेटवर्क प्रॉब्लेम. तर पुढील प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे, हे तर 4 मार्क कुणाचेही गेले नाही पाहिजे. खाली सूचना वाचायच्या आणि ती कोणत्या तक्त्यात आपल्याला लिहायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे. शांतता राखा, मोबाईलचा गरजेपुरताच वापर करा, आपल्या सामानाची काळजी घ्या, आरक्षित तिकिटांची खात्री करा. आता बस स्थानक दिलेलं आहे आणि रुग्णालय दिलेलं आहे. तर शांतता राखा हे रुग्णालयामध्ये तुम्ही नेहमी गेले असेल कधी, तर तुम्हाला तिथं लिहिलेलं असतं शांतता राखा. मोबाईलचा गरजेपुरताच वापर करा हे देखील तुम्हाला सूचना आपल्याला रुग्णालयामध्ये पाहायला मिळते. तर हे दोन्ही सेंटेन्स आपल्याला रुग्णालयामध्ये लिहायचं आहे. आपल्या सामानाची काळजी घ्या. या ठिकाणी शांतता राखा आणि मोबाईलचा गरजेपुरताच वापर करा हे पहिला आणि दुसरं वाक्य हे रुग्णालय या तक्त्यामध्ये लिहायचं आहे आणि बस स्थानक मध्ये वाक्य 3रं आणि 4थं लिहायचं आहे. सोपं आहे अतिशय. प्रश्न क्रमांक 8 आहे, दूरदर्शन किंवा आकाशवाणीवर तू पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या कार्यक्रमातील एखाद्या पात्राविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला माहिती लिहायची आहे. या ठिकाणी तुम्ही दूरदर्शनवर एखादा कार्यक्रम बघत असाल तर त्यातील पात्राचं नाव लिहायचं आहे, किंवा आकाशवाणीवर एखादा कार्यक्रम तुम्ही ऐकत असाल, गाण्यांचे कार्यक्रम असतात बघा, ते ऐकत असाल तर त्या पात्राचं नाव तुम्ही ऐकलंच असेल ते नाव लिहायचं आहे, त्याची वैशिष्ट्य लिहायची आहे, माहिती लिहायची आहे, घटना लिहायची आहे. तर असे 1, 2, 3, 4 या 4 मुद्दे दिलेले आहे. 4ही मुद्द्यांबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे, तरच तुम्हाला 4 गुण हे मिळतील. आता मी ओरली तुम्हाला जसं की सांगते, दूरदर्शनवर बघा रामायण लागायचं, तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता दूरदर्शनवरील कार्यक्रम रामायण, पात्राचे नाव आहे राम, वैशिष्ट्ये. आता भगवान रामाबद्दल आपल्याला तर खूप काही गोष्टी लिहिता येईल, त्यांची वैशिष्ट्ये काय तुम्ही लिहू शकता. त्यानंतर माहिती त्यांची लिहायची आहे आणि घटना देखील कधी झालेली आहे, तर हे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. सो या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं. तुम्ही दुसरं ऑदर कॅरेक्टर घेऊ शकता किंवा दुसरं एखादं पात्र घेऊ शकता, दुसरा एखादा कार्यक्रम घेऊ शकता. आकाशवाणीवर जर तुम्ही FM वर गाणे ऐकत असाल त्यातील एखाद्या पात्राचं नाव घेऊ शकता, त्यांच्याबद्दल माहिती सांगू शकता किंवा एक्सेट्रा. तुम्हाला हा स्वमताचा प्रश्न आहे, परंतु तुमचे हे मुद्दे या ठिकाणी आले पाहिजे. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालील ओळ वाच, योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. कंडक्टर म्हणाला, अहो आजोबा लवकर पैसे काढा. कंडक्टर म्हणाला, कॉमा, डबल इनव्हर्टेड कॉमा, अहो नंतर कॉमा, आजोबा लवकर पैसे
काढा. या ठिकाणी या पद्धतीने आहे. नेक्स्ट आहे बघा प्रश्न क्रमांक 10. खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिही. 2 गुणांसाठी आहे. वाक्याचा अर्थ आहे उत्साह ओसंडून वाहणे म्हणजे आनंदी आनंद होणे. उत्साह ओसंडून तुमचा कधी होईल? जेव्हा तुम्ही उद्या पेपर बघाल आणि हेच जेव्हा प्रश्न असतील त्यावेळेस तुमचा नक्कीच उत्साह ओसंडून वाहेल. नक्कीच तुम्हाला आनंद होईल. सो विद्यार्थी मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा, हाईप बटन दाबा, लाईक करा, व्हिडिओ फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. सो तुमचा देखील उत्साह मला दिसू द्या. व्हिडिओ बघत आहात तर लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला पुढीलही एज्युकेशनल शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. ओके. सो या ठिकाणी आता तुम्ही मनाने एखादं वाक्य लिहू शकता. जसे की माझा प्रथम क्रमांक आला त्यावेळेस माझा उत्साह हा ओसंडून वाहत होता. या पद्धतीने ओके. कोणतेही वाक्य लिहू शकता पण अर्थपूर्ण पाहिजे आणि हा शब्द त्यामध्ये असायला हवा. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. मेथीची जुडी तसा द्राक्षांचा घड. घड असे म्हणतात त्याला. नारळाचा ढीग तशी धान्याची रास. या पद्धतीने आहे. हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. यानंतर आहे बघा प्रश्न क्रमांक 11. तुझ्या परिसरातील भाजी विक्रेता किंवा दुकानदार, अंगणवाडी सेविका, शाळेतील स्वयंपाकीन ताई यापैकी एका व्यक्तीविषयी 4 ते 6 ओळीत माहिती लिहायची आहे. गुण 3 आहे. तर ॲटलिस्ट 6 वाक्य तरी आले पाहिजे. जसं की आता मी फॉर एक्झाम्पल म्हणून भाजी विक्रेता यांच्याबद्दल जशी माहिती सांगते तुम्ही त्या पद्धतीने लिहू शकता. आमच्या इथे दर रविवारी भाजी विक्रेता येतो. तर त्याच्या इथे अतिशय ताज्या आणि टवटवीत आणि हिरवेगार भाज्या असतात. कधी कधी तो त्याच्या भाजीसोबत फळे देखील विकण्यास आणतो आणि कमी किमतीमध्ये चांगली भाजी आम्हाला मिळते. या प्रकारे तुम्ही असं लिहू शकता. किंवा दुकानदाराबद्दल, अंगणवाडी सेविकेबद्दल, शाळेतील स्वयंपाकीन बाई ताईबद्दल. जसं आमच्या शाळेमध्ये रेखा नावाच्या स्वयंपाकीन ताई आहेत. तर त्या अतिशय स्वभावाने गोड आहेत. त्या शाळेतील भात बनवतात आणि भात हा अतिशय टेस्टी असतो आणि आम्हाला ते भरपूर भात देतात खायला. पोट भरून भात खाऊ घालतात. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, फक्त त्या व्यक्तीविषयी काय करायचं आहे माहिती लिहायची आहे. 4 ते 6 ओळीमध्ये. 3 गुणांसाठी आहे. ॲटलिस्ट 6 ओळी ह्या पाहिजे जेणेकरून एका ओळीस तुम्हाला अर्धा गुण मिळेल.